कुंभमेळा घोटाळ्यामध्ये 2 महाजन अटकेत. कुंभमेळा नियोजनाचे बनावट कार्यादेश काढून कोट्यवधींची वसुली. कुंभमेळा घोटाळेबाज दूरचे नातेवाईक गिरीश महाजन यांनी दिली कबुली. ठाकरेंचे वकील वाढवून घेत आहेत तारखा. कपिल सिब्बल यांना हवाय आणखी वेळ. गुरुवारीही सुरू राहणार ठाकरेंचा युक्तिवाद. विधिमंडळामध्ये फुटीर गटाला मान्यता द्यावी का? न्यायालयाच्या गुगलीवर फसले कपिल सिब्बल. फुटीचा दावा ठाकरेंच्या अंगलट येणार. पक्षाची रचना लोकशाही पद्धतीनंच. निवडणूक आयोगावर राजकीय दबाव होता. न्यायालयातील सुनावणीनंतर संजय राऊतांचा दावा. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला व्हिलन बनवण्याचा प्रयत्न. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा आरोप. विरोधकांची इच्छा असेल तर सभागृहात बसून ऐकतो. अमित शहांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. विरोधक चर्चाच करत नसल्याचा आरोप. गृहमंत्री 20 दिवसांपासून बेपत्ता होते. राहुल गांधींची टीका. शेवटच्या क्षणी फुग्यात हवा भरत असल्याचा टोला. राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा. विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती. शिंदे फडणवीसांनी चूक सुधारावी. जरांगेंचा पुन्हा इशारा. अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील. जरांगेंची गर्जना. गेल्या 3 वर्षात 22,20,000 कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांचं वाटप. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या स्थापनेनंतर जात प्रमाणपत्रांच्या वाटपाला वेग. इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू. वरिष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांचा दावा. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्यानं दाव्यानं पाकिस्तानातच नव्हे संपूर्ण जगात एकच खळबळ. मराठी येत नसल्यास लायसन्स होणार रद्द. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलावीच लागणार. शासन निर्णय जारी. मुंबईच्या घाटकोपरमध्ये घरावर डोंगराचा भाग कोसळला. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. चाकणमधील वाहतूक कोंडीला MIDCतील उद्योजक वैतागले. 20 लघु उद्योगांचा चाकण सोडण्याचा निर्णय. बीडच्या इमामपुरात गोळीबार करणारा वाल्मिक कराडचा समर्थक. आरोपी सफवान खानवर अनेक गंभीर गुन्हे. विलेपार्लेमध्ये इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग. दुर्घटनेत मोलकरणीसह 2.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. नागपुरात कार ट्रकचा भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. भरधाव कार थेट कालव्यात कोसळली. भंडारा तुमसर मार्गावरील घटना. 2 जण थोडक्यात बचावले. FDA अधिकारांचं प्रदर्शन करतंय. मुंबई हायकोर्टाची टिप्पणी. अधिकाऱ्यांच्या तलवारीनं डास मारत असल्याचंही वक्तव्य. रत्नागिरीच्या आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद. दरडी कोसळण्याचं संकट आणि खचलेल्या रस्त्यामुळे खबरदारी. अनुस्कोरा घाटामार्गे बस सेवा वळवली. मराठवाड्यासाठी खुश खबर. जायकवाडी धरण 93% भरलं. धरणातून विसर्ग सुरू. प्रशासनाचं पाणी साठ्यावर लक्ष.